इस्रायल इराण युद्ध पुन्हा भडकणार. ट्रम्प कडून युद्धाचे पुन्हा संकेत. ट्रम्पची दुहेरी रणनीती. इराण इस्रायल मधील युद्ध मध्यस्थी करून मिटवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यानं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. त्यामुळे इराण इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा महायुद्ध भडकणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ट्रम्प काय बोलले पाहूयात. You just said you believe the conflict between Israel and Iran is over. What makes you so confident it is? And what do you do if it isn't? And can it start again? I guess someday it can. It could maybe start soon. ट्रम्प यांच्या विधानामुळे इराणमधील हल्ल्यामागचं इस्रायल आणि अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही का असा सवाल निर्माण झालाय. मुळात अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बच्या हल्ल्यानंतरही इराणच्या आण्विक केंद्रांचं फारसं नुकसान झालं नसल्याचा दावा केवळ इराणनेच केला नव्हता, तर पेंटॅगॉननंही असाच अहवाल दिला होता. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्यासाठी नवी रणनीती आखत असल्याचीही शक्यता आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे काय शक्यता निर्माण झाल्या आहेत पाहूयात. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धविराम तात्पुरत्या स्वरूपात आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. युद्धविरामाच्या नावाखाली गुप्त ठिकाणांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आण्विक केंद्रांना उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेकडून नवीन तंत्रज्ञानाचा शोध सुरू आहे. एकीकडे असं विधान करत असतानाच दुसरीकडे अमेरिकेनं इराणला $30 अब्ज ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. ही ऑफर सिव्हिल न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी इराणला देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिका वीज निर्मितीसारख्या नागरी गरजांसाठी इराणला सहकार्य करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेनं इराण विरोधातली भूमिका बदलली आहे का, आणि असं असेल तर नाटोमध्ये ट्रम्प यांनी केलेल्या विधानाचा नेमका काय अर्थ घ्यायचा, की ट्रम्प दुहेरी रणनीतीचा वापर करतायत, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यामुळे इराणनंही सावध पवित्रा घेतलाय. एका मुलाखतीत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पाचं नुकसान झाल्याचं कबूल केलंय. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेविरोधात गनिमी कावा पद्धत वापरून इराण स्वतःवर होणारा हल्ला टाळण्याचा प्रयत्न करतोय. आता इस्रायल इराणमध्ये महायुद्ध होणार की अमेरिका इराणला समज देऊन युद्ध थांबवणार, याकडेच जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.